जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे. कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुझा पुण्यरनाथ. राम राम राम. तुम्हा सर्वांना, तुमच्या हृदयातले सर्व हरिभक्तांना सोनंदाचा राम राम. सकल संतांच्या चरणी, श्रीहरीच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम. आज माऊलींचं प्रस्थान जवळ यायला लागलेलं आहे. माऊलींचं प्रस्थान आपल्या इष्टदेवतेच्या भेटीसाठी जवळ यायला लागलेलं आहे. पूर्वीच्या काळी तसंच होतं. ज्यावेळेस बैलगाडीचा प्रवास होता, घोडागाडीचा प्रवास होता, अगदी तसंच होतं की एखादी तारीख ठरली की लेकीला या तारखेला माहेरला आणायचंय आणि लेकीनं या तारखेला माहेरला जायचंय. तर तेवढे दिवस लेक जशी माहेरच्या स्मरणात राहते, तसं भगवंताचं मत आहे, माझा भक्त सुद्धा अशा माझ्या स्मरणात राहील तर मी आणि कुठलं शास्त्र त्याचं वर्णन करणं कठीण आहे. का? आपण भाग्यवान असं आहोत की एका बाजूला हे असत्य स्पष्ट आहे आणि एका बाजूला दुसरं स्पष्ट सत्य असं आहे की आपण कलियुगात आहोत. खूप भाग्यवान आहोत. का? सगळ्या चुका एका दिवसात माफ होतील. आजचा दिवस जो आहे तो निर्जला एकादशीचा, नाही का? निर्जलेचा अर्थ आपण जलरहित राहणं असं नव्हे. हा, काळाप्रमाणे ते असेल. जसं 4 वेद झाले, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद. त्या त्या काळातल्या ऋषींनी त्या त्या देवतेची वेगवेगळी साधनं सांगितली आणि वेगवेगळी ठिकाणं बी सांगितली. प्रकृतीच्या रचनेबद्दल बी थोडं वेगळं पण आलं, तर ते कालानुरूप सत्य होतं. तसं आपण भाग्यवान आहोत की कलियुगात आहोत. आपल्याला भरपूर चुका क्षमा आहेत. सर्वात श्रेष्ठ काय आपलं भाग्य आहे की कोणीतरी आपलं आहे ह्या युगात. का श्रेष्ठ आहे कलियुगाची महिमा सांगितली तर भगवंत म्हणते, जसं लेक सासरला जात असताना दिवस मोजत असते, तसं माझा भक्त माझ्यापाशी येत असताना मी सुद्धा दिवस मोजत असतो. का? मला प्रिय काय असेल तर फक्त त्यांची भक्ती आहे, त्यांचं प्रेम आहे. म्हणून जसं माऊलींचं त्या काळात संजीवन समाधी तेवढ्यापुरती ती मोडली जाते, तसं 4 महिन्याचा चातुर्मास पुन्हा 8 महिन्यासाठी मोडला जातो. भाग्यवंत कसं आहोत पहा आपण की या कलियुगामध्ये साधन काहीच नाही. काहीच नाही साधन. साधन काहीच नाही आणि साध्य स्पष्ट आहे. साधन काहीच नाही आणि साध्य मात्र स्पष्ट आहे. बरं, हे कसं काय? तर भगवंत सांगते, जय जय भगवंत सांगते, ये भजंतु तू माम भक्त्या. खूप आज माऊलींची ओढ आहे, ज्ञानेश्वरीची आणि गीतेची, म्हणून हा आज विषय घेतलेला आहे. कारण आता इथून पुढं प्रसंगवतानं वर्तावे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे भगवंताने सांगितले 18व्या अध्यायात, हे जे हा जो माझा संवाद चाललेला आहे अर्जुना, तुझ्या माझ्यानंतर हा संवाद जो कोणी कुणाच्या कानावर मुखातून घालेल त्यांना असं समजायचं की तो साक्षात अमृताच्या डोहात आहे, ओवीच आहे ती. ऐकेल किंवा सांगेल
तो अमृताच्या डोहात आहे. मग अमृताच्या डोहात भूक लागत नाही आणि मरण येत नाही. हे 2 फायदे आहेत अमृताच्या डोहात. म्हणून तुम्ही त्या काळात जरी भागवत आणि ज्ञानेश्वरी किंवा गीता चातुर्मासाच्या काळात थोडं तुमच्या वेळेनुसार तुम्ही जरी बघत बसला तरी तुमच्याकडून काय होतंय, पाप का पुण्य, तेही पाहू नका. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला कोण काय म्हणते तेही पाहू नका. का? तर भाग्यवान आपण खूप आहोत कलियुगात. कारण काहीच करायचं नाही, साधन रहित साध्य स्पष्ट आहे. हे कसं? तर भगवंत म्हणते ये भजंतु तू माम भक्त्या मैथे येशु चाप्यहम. भगवंत म्हटले, हे बघ, या कलियुगामध्ये वासनेच्या अधीन झालेल्या जीवाला प्रत्येक कार्य करावं लागतं. शुभ असेल अशुभ असेल. का? मन बलात् तिकडे खेचत जातं आणि त्याच्याकडून ती कार्य होते, इच्छा नसताना सुद्धा होते. होऊ दे, काय हरकत नाही. माऊलीने बी आपल्याला सगळ्या वारकरी संप्रदायात पहिल्या किंवा सगळ्या हरिभक्तांना तेच सांगितले, पुण्य मोजू नका. पुण्याची गणना कोण करा, पुण्य मोजूच नका. आणि जर पुण्य मोजायचं नाही तर पुन्हा पाप सुद्धा बघू नका. बघूच नका पाप. का? जर पाप पुण्य बघितलं तर अंतःकरण भक्तीनं भरणार नाही. सुंदर पहा, एक अमुक मी असं कर्म केलं आहे, ही जी अंतःकरणामध्ये सतत सुखाची आणि दुःखाची वृत्ती राहते, आठवण राहते, हीच मनात मूळची खूणगाठ आपण बांधून ठेवतो. आणि हे एकदा जर मनामध्ये ठसलं तर कलियुगामध्ये मनच पिशाच आहे, मनच देव आहे आणि मनच प्रसन्न आहे. आणि जसं आपलं पायाशिवाय प्रवास होत नाही तसं कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट मनाशिवाय होतच नाही. मन प्रसन्न तर काम, मन खिन्न तर गेलं. भगवंताचं म्हणणं आपल्याला असं सांगितलं की साधनेशिवाय साध्य स्पष्ट आहे. तुम्हाला कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला करायचं काय नाही, मग काय करायचं नाही तर मग करायचंय काय? काय करायचं? तर तुझ्या हातून शुभ अशुभ जे काय कर्म होतील, अथर्वणात बी ते सांगितलं भगवान गणेशांनी की दिवसाची केलेली कर्म रात्री संध्याकाळी अर्पण कर आणि रात्रीची दिवसभर केलेली सकाळी अर्पण कर आणि तिथून तू बाजूला हो. झालं? हे ऐकल्यानंतर जय जय, हे ऐकल्यानंतर काशीला एक जवळचीच घटना, गोरखपूरची. एक व्यक्ती काशीला गेली आणि बायको जाऊ नको म्हणत होती. हे म्हटले नाही, मी काशी जाणार आहे. कशासाठी जाणार आहे? आणि तो गावचा 1 नंबरचा कंजूस माणूस, मी जाणार आहे म्हटला. का? तर मला हे शुभाशुभ कर्म सगळे तिथं शिवजींना अर्पण करून यायचे. शिवजींना कुठं? मणिकर्णिका घाटावर. ठीक आहे म्हटले. तरी बी बायको म्हणते तरी माझा आहे का, तुम्ही जाऊ नका. नाही म्हटलं, मी जाणार. बरं, तुमची इच्छा. प्रवास सुरू केला, पायी प्रवास. आणि गाव दर जायला लागला. 3ऱ्या दिवशी हा काशीमध्ये पोचला. पोचल्यानंतर महाकंजूस, त्याची इच्छा अशी झाली की आपण काहीतरी दान केलं पाहिजे. मग काय करायचं? तर कर्मदान करताना सुद्धा आपले पैसे लागते, थोडं धान्य लागतं, थोडं सुपारी लागते, खोबरं लागतं, अमुक लागतं, काय लागतं. आणि तिथे एक पंडा भेटला. पंडा म्हणजे ब्राह्मण. तर ब्राह्मणाने विचारले की बाबा हे ब्राह्मणाला विचारले हे काय काय लागतं. ब्राह्मण सांगितलं या वस्तू लागतात अर्पणाच्या वेळेस, तर्पण अर्पणाच्या वेळेस. ठीक आहे म्हटलं, बिना त्याचं बी होऊ शकतं ना. कारण भगवंतांनी सांगितलं श्रद्धावान, जो श्रद्धावान असेल त्याला ह्या वस्तू लागत नाहीत. हे म्हटले तरी बी शास्त्राच्या निमित्तानं तरी असाव्यात. बरं ठीक आहे. यानं काय केलं, जी जिवंत आहेत का नाही पंडे कार्य करणारे तिथे घाटावर, हा तिथं नाही गेला, हा मुर्द्या घाटावर गेला. कंजूस मुर्दा घाटावर गेला आणि ती अर्पण करण्याची विधी त्यानं ती ऐकलेली होती. मग मनानं सगळ्या गोष्टी अर्पण केल्या मणिकावर.
मणिकर्णिका घाटावर मानानंच ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्या. तेवढ्यात अर्पण करत असताना तिथं एक मयत जिवंत झालं. जय जय भगवंत काय म्हणते, साधन नाही, साध्य नाही, तुझी जे काय तू करतोयस, मी अमुक कर्म मी केले, अशी जी कर्तृत्वाची आपल्यात आठवण ठेवतोयस, त्या मनामध्ये तू मुळीच काही खूनगाठ बांधून ठेवू नकोस. मग काय कर, जे काय केलेस ते तू मला सगळं अर्पण कर. का तर ये तू भजन तू माम भक्त्या मैते तेशुचाप्यहम. पुढे सुंदर वर्णन येणार आहे म्हणून पूर्वार्ध सांगतोय. ते मयत पाण्यातून आलं बाहेर. मयत पाण्यातून आल्यानंतर यानं त्या मैताला विचारलं, तू कोण? तर म्हटलं, मी मुक्त आत्मा. अरे तू मुक्त आत्मा कसा काय म्हटलं? मेल्यानंतर तुला इथं घाटात असा जाळून अर्धा टाकला. हो तरी मी मुक्त आत्मा आहे. का तर म्हटली, मी माझी सगळी कर्म भगवंताला अर्पण केली, त्यातनं मुक्त झालो. आणि भगवंतानं सांगितलं, आता मुक्त झालास ना तर भक्त होऊन आता माझ्यापाशी राहा, म्हणून मी इथं राहिलोय घाटावर. आणि इकडे तिकडे बघितलं, असं बघितल्यानंतर कोणीच काय दिसेना. एका बाजूला मुक्त आहे आणि दुसऱ्या बाजूला मणिकर्णिका मेल्यानंतर भूत होतं. मग ह्यातलं नेमकं काय आहे? आतमध्ये ह्याच्या थोडीशी भीती आणखी वाढली. तेवढ्यात ते भूत म्हटले, काहीतरी अर्पण कर, म्हणजे मलाही भूक लागलेली, ते मी काहीतरी अर्पण कर. तर हळूहळू रूप बदलायला लागलं त्याचं. संध्याकाळची वेळ झाली, रूप बदलायला लागलं. रूप बदलायला लागल्यानंतर ते म्हटलं, काहीतरी अर्पण कर, संध्येची वेळ आहे, संध्येच्या वेळेस जे काय तुम्ही अर्पण कराल ते 1000 गुणित फलित होतं, काहीतरी अर्पण कर. हे म्हटलं, मी एक तर कंजूस मुळात आत, त्यात कंजूस आहे, त्यात मी आणलंही काही नाही आणि जवळ बी काही नाही माझ्या, मी अर्पण करू काय? हा म्हटला, मी माझी सगळी शुभकर्म तुला अर्पण करतो. ते भूत म्हटलं, मी मुक्तच आहे, ते नको आहेत मला. जय जय माऊली म्हणते, पुण्याची तुम्ही मोजदास करूच नका. का? भाग्यवंत यासाठी आहोत कलियुगात की एका बाजूला हे असत्य स्पष्ट दिसायला लागलंय आणि एका बाजूला कुठेतरी सत्पुरुषाच्या संगतीनं सत्य बी स्पष्ट जाणवायला लागले. मग परमार्थाचा खेळ संपूर्ण जाणीवेवर आहे आणि ती जाणीवेच भगवंत म्हणते पुन्हा स्वीकारते. कसं? तर मुलीला बघायला गेल्यानंतर 3-4 जण घरातली जातात, पण 5वा 6वा गेला तर शेवटी ती एक वेळ स्वीकारून येते. भगवंतही म्हणतात, माझा भक्त माझ्या संतांच्या संगतीत राहतात किंवा सत्याच्या संगतीत राहता एक वेळ तो स्वीकारतो. कुणाला? ज्ञानाला तरी स्वीकारतो किंवा माझ्या भक्तीला तरी स्वीकारतो. जय जय स्वीकारतोच, भक्तीला तरी नाही तर ज्ञानाला तरी. घटना अजिब आहे. तेवढ्यावर नाही, पुन्हा त्याला विचारलं, म्हटले की तू त्यासाठी मला काहीतरी दान कर. हे म्हटलं, तू मला सांग, मुक्त आहेस तर घाटावर कसं का? आता घाटावर मुक्त पिशाचे असणार, कारण जो माघारी येतो तो बोलू शकत नाही. हा म्हटलं, मी घरी जातो. घरी जायला निघाला आणि त्या पिशाच्याने देवतेचं रूप घेतलं गुप्त. ते हळूहळू त्याच्या घरापर्यंत आलं. घरापर्यंत आला आणि पुन्हा माघारी वळून बघितलं. त्यात घटना आपलीच लपलेली आहे. त्याने माघारी वळून बघितलं आणि माघारी वळून बघितलं, कोण नाही. म्हटलं की हळूच घरात शिरला का? आपलं घर कोणाला कळू नये, आपण जिथून आलोय तिथून देवता आणि पिशाचे संघ म्हणतात. म्हणून काशीच्या व्यक्ती जी येते की नाही, हा त्याच्याकडून आपण पाय धुवून वगैरे त्याची पूजा वगैरे काय काय पूर्वी सगळं करायची. जय जय नुकतीच आली ना काशीतून. घरात शिरला आणि बायकोला सांगितलं, कोण जर आलं तर मी नाही म्हणून सांग. आपलं काय होते, आपण सुद्धा नेमकं साधन सत्संग सेवा किंवा असं काय आपल्याला
भगवंताच्या भाग्याने मिळते की नाही, तेव्हा आपण कंजूस तिथं कसं होतोय आणि पुन्हा बघतोय आपल्या कुणी आपल्या ओळखीचं तर नाही, पुन्हा काय सांग, हे झोपला घरामध्ये बायकोला सांगून की मी झोपलो, आपलं कुणी आलं तर सांग मी घरात नाही. बायको म्हटली काय झालं, ती पुन्हा सगळं सांगेन म्हटलं, पण मी सांगतोय तेवढं सांग. ठीक आहे म्हटलं. त्या देवतेनं पुन्हा पंडिताचं रूप घेतलं. आला, दार वाजवलं, नमस्कार घातलं. म्हटले माई थोडं मालकांना भेटायचं होतं, असतील तर पाठव बाहेर. हे म्हटले मालक तुम्ही कोण? मी काशीच ना आलोय म्हटले. कशासाठी? नाही आलोय म्हटले, मालकांना माहित आहे मी आलोय काशी, थोडं दान राहिले द्यायचं. तुम्ही मला विचारलं का तिथे गेल्यावर काय करायचं? म्हणजे थोडं दान द्यायचं राहिलं होतं. ते म्हणले घरी आल्यावर मी देतो, इथून मी खिशात काय आणलेलं नाही. म्हणून तुम्ही दान घ्यायला इथंपर्यंत आला? म्हटलं हो. अहो म्हटले माझं भाग्य, थांबा नमस्कार करू देत. नमस्कार केला, काशीच नाहीत, नमस्कार केला आणि त्यांनी आपलं ओम नमः शिवाय करून आशीर्वाद दिला. होते कोण? पंडे नव्हते, देवता साक्षात भगवान होते. इतकी सूट दिल्यानंतर सुद्धा आपण परमार्थात काय करतोय? बायको आत गेली, तिनं त्यांना उठवलं. म्हटले बाहेर कोणतरी आले आणि ते काय ते दानाबद्दल असं काय तुम्ही शब्द दिला होता का? हे म्हटले त्यांना सांग मी आजारी आहे. आणि आजारपणात म्हटले मी अंतरुणाला खेळतोय आणि दान कसं द्यायचं? ही गेले सांगितलं. म्हणले ते म्हणतात मी आजारी आहे आणि दान असंच. बरं ठीक आहे म्हणले, माझ्याकडे काय जडीबुटी आहे, ते औषधं देतो, ते बरे होतील, मग दान घेऊन जातो. ही आली म्हणले ते औषध तुम्हाला आलेत, दान बी घेणार आहेत आणि औषध बी द्यायला आलेत. त्यांना माहित होतं तुम्ही आजारी आहे. अरे असं हे थोडस विद्या शिकलेले होते. ऐकून 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 त्यांनी श्वास रोखला, श्वास रोखला आणि त्यांना सांगितलं, म्हणले बायकोला सांगितलं ते गेले म्हणून सांग. जय जय. हे गेले म्हणले, ते गेले. अरे 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 म्हणले हे कसं काय झालं? दान बी गेलं आणि रोगी बी गेला. घटना घटितच आहे, पण काशीतले. हे म्हणले थांबा, गावच्या लोकांना सगळ्यांना सांगून येतो. आता ह्याला वाटलं मी कंजूस आहे का बामन कंजूस आहे, घर काय दोघातला एक सोड ना. हे गावात गेले, गावच्या लोकांना सांगितलं, गावच्या लोकांनी बोलवलं आणि साहित्य गोळा करायला सुरुवात केली. यांनी प्राण रोखला होता तरी सुद्धा प्राण सोडला नाही. हा, तयारी झाली, स्मशानात नेलं तरी योगविद्येनं प्राण दाबून धरलं होतं. भगवंत म्हटले खरा कट्टर भक्त आहे. भगवंत म्हणते ए भजन तू माम भक्त्या मैती तेशू चाप्यहम. म्हणजे काय तर हे बघ, तू बाकीचं काहीच करू नकोस, काही एक करू नकोस. जे काय करतोयस का नाही त्याचं ओझं आहे तुझ्यावर. माझं हे करायचं राहिलंय, ठीक आहे ना. साधन संध्या म्हणजे काय असेल ते ओझं घेऊन परमार्थ होत नाही. तू काही करू नको. हे ओझं घेतलंय दानाचं, कंजूसीचं, आणि हे तसंच मयतपर्यंत झोपला, मशाणात नेला. त्याला माहित नाही हे भगवंत आहेत, त्याला माहित आहे हा पंडे आहे म्हणजे ब्राह्मण. तुम्ही जाऊन बघितलं असेल किती मागं लागतात ब्राह्मण तिथं, का कुठेही जाते. हा, आगणी द्यायला मुलाला बोलवलं आणि मुलाला बोलवलं, आग्नी पेटवली. तोपर्यंत त्यानं बारक्या डोळ्याने बघितलं तर आग्नी पेटली. भगवंत म्हटले चला शेवटची तरी परीक्षा घेऊया. मुलाला म्हटले थांब बाबा, त्यांचे माझे जवळचे संबंध आहेत,
जरा मी जाऊन म्हणले त्यांच्या कानात बोलतो. हा कानात जाऊन काय बोलला माहितीये का? नाव घेतलं त्याचं. अरे चंदादास, चंदादास, मी वैकुंठातनं साक्षात श्रीहरी आलोय. मी साक्षात श्रीहरी आलोय. त्याने डोळे बंद करून विचारलं, तो पंडा गेला का बघ अगोदर. जय जय. तर डोळे उघडतो. भगवंत म्हणले, आता तू डोळे उघड. असा जरी मला भक्त भेटला तरी मी त्याची पाठ सोडत नाही. मग भगवंतन सद्गुरू आपली पाठ सोडल का सांगा. जय जय. ही घटित घटना सांगितली. त्याला डोळे उघडून पुन्हा स्मशानातून भगवंतानी माघारी आणलं. पंड्याचं रूप बदललं. भगवंत बी आपल्यासाठी, भगवंत मी तुमच्यासाठी कधी कुठलं रूप बदली करून तुम्हाला अंतिक काळपर्यंत कसा सहाय्य होईल त्याची पर्वा तुम्ही करू नका. तुम्ही पर्वा एवढीच करा की साधन करा होत असेल तर, पण साधनेपेक्षा विश्वासावर जास्ती विश्वास ठेवा. का तर श्रद्धा आणि दुसरं विश्वास. तर श्रद्धेला गुरूंचं रूप दिलेलं आहे, कारण गुरूंच्याकडे ज्ञान आहे ना, आणि भगवंताकडे प्रेम आहे. म्हणून सांगितलं की जसं शिवपार्वती श्रद्धा विश्वास आहे, तसं गुरु श्रद्धा आहेत. आणि त्या गुरूंच्याकडून आपल्याला मिळतं ते ज्ञान की आपलं खरं कोण आहे, आपण खरं कोणाचं आहोत, आणि आपण खरं कोण आहोत, आणि आपण खरोखर कुठे आहोत. ज्याला हे कळालं की आपण मृत्यू लोकात आहोत, तो अखंड सावधान राहायचा प्रयत्न करतो. भगवंताचं एवढंच मत होतं की तुम्ही विश्वासावरच हा जसा प्रपंच आहे तसाच विश्वासावर परमार्थ आहे. म्हणून सकाळी एकाला वाक्य सांगितलं होतं की जे दिसतंय ते सत्य आहे. असं काहीतरी वाक्य होतं. जे दिसतंय ते सत्य आहे. पण सत्य कधी दिसत नाही. जय जय. असं भगवंताचं मत असं आहे की जे काय तुझ्याकडून होतंय, आता जसं निर्जला सकाळच्या एकांचा फोन आला होता की मी निर्जला एकादशी धरलेली आहे. ठीक आहे, त्या काळात ते सत्य होतं. आताच्या काळात ते सत्य होईल आपल्याकडून नाही. बरं, निर्जला जरी केली तरी त्याची स्मृती राहिली. मग निर्जलाचा खरा अर्थ काय आहे की दुसऱ्याच्या सुखाकडे, शांतीकडे, समाधानाकडे, कशाकडेही बघून आपलं हृदय कधीही जळू नये. कोणाची गाडी आली ठीक, बंगला आला ठीक, नोकरी लागली ठीक, सोन सुंदर सगळं ठीक. बस निर्जला म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करू नये. वो हमारे ऊपर जलते, लेकिन एक ऐसा महात्मा है कि जो हमारे सुख में भी और दुख में भी शामिल होता है. बिल्कुल निर्जला है. लोकांनी अर्थ काढला की बिल्कुल पाणी भी घेत नाहीत. बिल्कुल निर्जला आहे. खऱ्या अर्थानं काळानुरूप जसं बदलतं तसं भगवंतानं सांगितलं की हे सगळं तुला मी का सांगतोय की मन ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होणाऱ्या त्या दशेला आवरतं, भासतं, आणि पुन्हा ते बी पुन्हा कधीच उगवत नाही. कधीच उगवत नाही. तसं ज्यानं माझ्या भक्तीचा आश्रय घेतलेला आहे, हे भजन की तुमाम भक्त्या, तो या मृत्यू लोकात पुन्हा कधी उगवत नाही, म्हणजे जन्माला येत नाही. यावर त्याने विश्वास ठेवायचा. का? खेळ परमार्थाचा विश्वासावर आहे आणि प्रपंचाचा सुद्धा विश्वासावर आहे. आता बघा भगवंत अर्जुनाला काय म्हणते, हा जर विश्वास सगळा तुझा दृढ झाला असता तर मी तुला युद्ध कर बी म्हटलं नसतं आणि तुला ही गीता बी ऐकवली नसती.
श्रद्धा होती, पण ती विश्वासापर्यंत जात नव्हती. मग श्रद्धा काय होते? कामापुरती ती श्रद्धा काम करते आणि मनानुकूल नाही झालं की ती श्रद्धा गायब होते. मग एक तुझा माझ्यावर दृढ विश्वास असेल तर ज्याप्रमाणे केलेली कर्म, भगवंताचं मन, ज्याप्रमाणे तू केलेली कर्म आहेत, अर्पण केल्यामुळं तुझ्याकडे जर काही शिल्लक नसेल, जसं मगाशी कंजूसाची कथा सांगितली, नसू दे तुझ्याकडे काय, पण तरी मी तुझी पाठ सोडणार नाही. का? तू त्या कंजूसीवर दृढ राहिलास. जय जय. मग ते सुखदुःखाच्या रूपानं तयार होत नाही. आणि ज्यावेळेस सुखदुःखाच्या रूपानं तयार होत नाही त्यावेळी मग भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. तो देह घेईल का आपण? नाही ना. आपल्याला कोणाचं काही उधारीच द्यायची नाही तर आपण कर्जदार कसे आहोत? काहीच नाही. अच्छा, आपल्याला ज्याच्याकडून काहीच नको आहे त्याच्या दारात जायची कारणच काय? काहीच नाही. भगवंत तेच म्हणते, मी माझ्या भक्ताबद्दल हे स्पष्ट करतोय की हे ज्यानं मला अर्पण केलं मै ते तेषु चाप्यहम. फळ खूप सुंदर सांगितलंय भगवंतानं पुढं. तर म्हणून अर्जुना, जे कर्म ज्या क्षणी मला अर्पण केलं जातं त्या क्षणी ते कर्म जन्म आणि मरण ह्या दोन्हीच्या पार जातं. त्याला मृत्यू बी नाही आणि त्याला पुन्हा. फार मोठी गोष्ट आहे. फार विश्वासावर ऐकून शांत झालं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे. तू कर्म कुठलं केलंयस ते बघू नकोस. पूर्ववासनेनं, पूर्व इच्छेनं, पूर्व सवयीनं, कशाने तुझं शुभाशुभ झालं तू मला अर्पण कर. आणि ते अर्पण करताना तुझा भाव पाहिजे. तिथं पंडा नको आहे, ब्राह्मण नको आहे मला. आणि अर्पण करताना उदासीन बुद्धीनं अर्पण कर. खरं हे या गोष्टीसाठी माझी इच्छा नसताना मला हे करावं लागतंय, पण तुझी उदासीन वृत्ती बघून मला फार प्रसन्नता होईल. पुढे प्रसंग आहे तो सांगतो तुम्हाला. म्हणून अर्जुना, याप्रमाणे जी सोपी युक्ती ती मी तुला दिलेली आहे. आता सांग, ह्याच्यापेक्षा आणखी काय सोपं आहे का? तपस्या करायची नाही, साधन करायचं. कारण तपस्येचा अर्थ सकाळी बी मी शास्त्रात वाचला होता की तपस्येचा खरा अर्थ असा आहे की शेवटच्या युगामध्ये हे तीनच गोष्टीच्या उसळी जास्ती आहेत. काम, क्रोध, लोभ. काम, क्रोध, लोभ पूर्वीपासून होत्या, पण यात उसळी त्यांची जास्ती आहे. सुनामी आहे. खरंय ना. आता कालची घटना बघितली ना, ढकलून दिला त्या मुलाला. म्हणून एका महिलेचाच व्हिडिओ ऐकला. अरे तुम्हाला नाही पसंत तर तुम्ही घरी सांगा. एकाचं कुटुंब का संपवताय? एकुलता एक मुलगा. म्हणून त्यावेळेस बेलसरे बाबा बोलले होते, मी ज्यावेळेस 36 वर्षाचा होतो, म्हणले होते, आजकाल सून मिळणं भाग्याची गोष्ट आहे. जसं देव मिळाला समजा. जय जय. असं समजा देवच मिळाला तुम्हाला. सून मिळणं भाग्याची गोष्ट आहे असं समजा तुम्हाला देवच मिळाला. आणि मग त्यांनी ती त्यांच्या मित्राची कथा सांगितली होती. आता ते नाही सांगत, पुन्हा सांगितलं. सारे एवढाच की इच्छा झाली म्हणून भजी खाऊन आले आणि धोत्रात त्यांची संडास झाली म्हणून सुनेन थोबाडीत मारली. तिथंच म्हणले संपलं. आणि बायकोच्या पुढे जाऊन रडायला लागले. म्हणले आज तुझी आठवण आली. मित्राची गोष्ट तसं ठीक आहे ना. धोत्रात पोट गेलं का? तर तू नेहमी ते भजी बघितले फिरून येताना, आठवण झाली, ते खाल्ले आणि पोट गेलं आणि तिने थोबाडीत मारली. जय जय. भगवंत म्हणते, मी ह्याच्यापेक्षा सोपं काय असेल ते मला सांग. का? तर आता आपण पाहायला जातोय, मुला मुलींच्या सवयी बघायला जातोय आणि त्यात अडवून फार कठीण झालेलं आहे. पण काही काही महात्मे असे आहेत की त्यांना रस्त्यावर आणून सोडतात. इथून पुढे चालणं त्यांचं काम आहे.
का तर अर्जुना मला याच्यापेक्षा काय सोपी असेल तर मी याच क्षणी या जी गोष्ट तुला याच क्षणी तुझ्या अंमलात तुला आणता येईल. हा बस मी हे करू शकतो इतकं मी तुला सोपं सांगितलंय. जे काय असेल तू तुम्हाला अर्पण कर. अर्पण करताना केलेलं स्मरण मला पुरेच आहे. अरे राम राम राम. त्वदीय वस्तू गोविंदा तुभ्यमेव समर्पय. राम संप. 24 तास मोकळा होतो. माझं बंधन समजू नको. माझी भक्ती बंधन समजू नको. बंधन नेमकं काय आहे ते ओळख. तेव्हा माझी भक्ती प्रेमात बदलेल आणि मुक्तीत बदलेल. भक्ती मुक्ती गणिताच्या. खूप सुंदर. आता हा सगळा जाणीवेचा आणि स्मरणाचा खेळ आहे. कारण दिनचर्येत शुभ अशुभ कर्म होतेत किंवा करावी लागतात. हे सत्यच आहे तुम्हाला आम्हाला, आहे की नाही. मनानं होत असतील किंवा अंतःकरणानं होत असतील, हातानं होत असतील, विचारानं होत असतील, कशाने होत असतील. अगदीच काय नाही तर ऐकण्यानं बी होते, बोलण्यानं बी होते, बघण्यानं बी होते. तू अर्पण कर आणि बदलव. हे का सांगितलं अर्जुन तुला. कारण ह्यासाठी सांगितलं अर्जुना की जर तू अर्पण केली नाहीस आणि उद्या त्याचं स्मरण झालं आणि स्मरण झालं तर तसंच तुला करावं असं वाटलं तर त्याच्या फळाच्या प्राप्तीत तुझा तितकाच वेळ जाईल का नाही. मग ते फळ शुभ असेल किंवा अशुभ असेल. मग तेवढा वियोग सुद्धा जर माझ्या भक्ताला आणि भगवंताला भक्ताचा जर सहन होत नसेल तर यापेक्षा आणखी काय तुला सांगू. जर तू ही सांगितली अंमलात आणलीच युक्ती तर मी तुला वचन देतो. आता वचन काय दिलं भगवंतानी. जय जय. वचन भगवंतानं काय दिलं बघ. हा जो देह आहे या बंदी खाण्यामध्ये आपण आहोत, पण नेमकं कुठं आहोत आपल्याला माहित नाही. अक्कची अक्क आपण आपल्याला मानायला लागलोय. या बंदी खाण्यात आपण आपल्याला अख्खची अख्ख मानायला लागलोय. आणि मग यातून बाहेर पडत असताना तो तळमळतोय आणि तळमळीनं पुन्हा एका देहाची इच्छा करतोय. अंतकालेचे मामेस्म. कारण म्हणजे आता तुम्हाला आम्हाला कुणाला तरी कळू दे की आपल्याला संध्याकाळी असं आहे आजचाच दिवस आहे. बघायची, बोलायची, खायची, द्यायची कशाची इच्छा होत नाही, नाही का. परवा दिवशी एकाचा नाही परवा दिवशीच एकाचा संध्याकाळी रात्री फोन आला संध्या झाल्यावर की भावाला काहीतरी असं होतंय म्हणून दवाखान्यात नेलं. वय किती आहे म्हटलं. माझ्याच वयाचा आहे, साधकच आहे तो सातारचा. तर म्हटले मी तिकडं चाललोय काका. माझी धडधड वाढली जराशी. हा म्हटलं स्वाभाविक आहे, नात्यातलं आहे ते, पण तरी बी जराशी सावधानतेनं जा. तिथं गेल्यावर धडधड वाढवून देऊ नको. म्हणून कुणाच्या मैताला जायचं असेल का नाही तर तुमची साधना तितकी पक्व असली पाहिजे. नाहीतर तुमच्या अंतःकरणात हळहळ झाली का नाही की तुम्ही मृत्यूला खरं मानाल. नाही मग तो तिथं गेला. आणि त्यांनी जे सांगितलं ते आश्चर्यच आहे. त्याच्या भावाचा मेंदू काढून पोटात ठेवलाय. जय जय. आणि तो जवळजवळ 1.5 महिने तसंच आत ठेवायचे. रुबीला आहे. विचार करा थोडस आपल्यावर. खूप मला चांगलं ठेवलंयस, पण इतकं चांगलं ठेवलंयस तितका चांगला मी माझ्याकडून उपयोग होईना. जसं आपण आपल्या प्राणाशिवाय श्वासाशिवाय राहू शकत नाही त्याच्यावरच स्मरण जा. प्राणाबरोबरच स्मरण ठेव. एवढं कर. स्मरणाशिवाय प्राण घेऊ नको. कारण प्राण नसले तर मरण आहे आणि प्राण असले तर स्मरण आहे. अवघड काय.
मी तुला काय करायला सांगतोय का? एका पाया उभा राहा, हिमालयात जा, कपडे बदल, घर सोड, पोरबाळ सोड, काही नाही. तू काही अशुभ कर्म म्हणतोयस ना, तू तुझ्या सवयीप्रमाणे होऊ देत, पण मी काय म्हणतोय ते बघ ना माझ्याकडे. 9वा अध्याय म्हणजे मांडीव घेऊन समाधी घेतली आहे माऊलीनी. इतका अमृत आहे ते. तू ते बघू नकोस. पुढे मी काय बघणार नाही ते तुला सांगतोयच म्हटले. तू ते बघूच नकोस. मग त्यावेळेस मी शांत झालो. त्यानं सांगितलं, असू दे म्हटलं, काय ते त्याचं प्रारब्ध आहे असं समज आणि तू शांत राहा. पण तो हळहळला इतका. अहो पण हे कसं काय इतकं? यालाच प्रारब्ध म्हणतात म्हटलं. त्या मुलीनं त्या मुलाला ढकललं. आता एवढंच आपल्याला वाईट वाटतंय, त्याच्या पाठीमागचं आपल्याला काहीच माहित नाही. त्याचं संचित आणि क्रियामान, त्याचं संचित आणि प्रारब्ध काहीच माहित नाही. क्रियामान शुभ दिसतंय, पण पाठीमागचं अशुभ आहे. तर तो आपला स्वभाव आहे की अशुभाच्या वेळेस आपली हळहळ होती, अशुभाच्या वेळी आपण प्रसन्नतेनं त्याला शुभेच्छा देतोय, नाही का? हे आपल्या अंतःकरणाचे. मग अंतःकरणाचं प्रिय तो जरी मला ते पोचलं तरी माझा भक्त श्रेष्ठ आहे. आणि हे का सांगितलं तुला अर्जुना? तर 106 बघा, ओवी सुंदर आहे का? या देहाची या बांधोडीनं पाहिजे, या देहाची या बांधोडीनं पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे. कशी लिहिली असेल एवढ्याशा वयात, 16 वर्ष? म्हणजे विचार जरी केला तरी आश्चर्य आहे की नाही? हे कसं सुचलं असेल? आणि हे सुचण्यासाठी देहापासून इतकं लांब राहून अखंड देवापाशी कसे राहिले असतील? खायला भिक्षा मिळेना, संध्याकाळी चूल पेटेना, सकाळी आंघोळीला जायचं तर पहाटे 3, 3:30, 4च्या आंघोळ करून बाहेर पडायचं, नाहीतर आंघोळीला जाऊन देत नव्हती घाटावर. कसं राहिलं असेल तो देह? कधी कधी गुरुदेव म्हणायचे, लंकेत जर विभीषणाची भक्ती होत होती तर तुम्हाला घरात होत नाही का? मग घर लंके इतकं तर आग लागलेली नाही आहे की नाही? इतकं तर आग लागलेली नाही घरात. पण आपण तेवढ्यानं म्हणतोय काय आमच्या घरात नवरा असा, बायको असेल, मुलगा असं, त्यामुळे आमचं काय होत नाही. रामकृष्ण हरी. आता एका हातानं तुम्ही जर मांसाहार बनवून देत असाल आणि दुसऱ्या हातानं तुम्ही भगर बनवत असाल, भगवंत म्हणतात हे बी असू देत. म्हणजे हे सांगितले त्यात, हेही असू देत. मग सुखदुःखाच्या सागरी न बुडजे, सुखे सुकृपता घडीजे माझी अंगा. हामीच घेतोय भगवंत आपल्याला. मी काय म्हटलंय, आपला सुरुवात साधन नाही, साध्य प्रकट आहे. म्हणून मला सांगितलं, जे दिसतंय ते सत्य आहे, पण सत्य दिसत नाही. दिसतंय तर सत्य आहे म्हणजे साक्षात तुम्ही तुमचाच देह भाव काढला तर नेमकं लगेच तुम्हाला कळलं कोण आहे. थोडासा देह भाव काढला, कामापुरती तरी आपण उद्योगती फिरवतोय की नाही. एका महापुरुषाने आणलं होतं, अग्नी घरातच आहे, एक अग्नी स्वयंपाक करते, दुसरी अग्नी घर पेटत नाही. परवा ते पेटून लखनौची मुलं मेली पटापटा उड्या मारून, लखनौमध्ये कांड झालं. तर माझ्या भक्ताचा स्वभाव तुला सांगतोय अर्जुना. म्हणून देहरूपी या बंदी खाण्यात पडावं लागत नाही, ही माझी शाश्वती लिहून घे बाबा. वाक्य माऊलींचं सांगितलंय आणि माऊलींना देवानी सांगितलंय. ह्या देहाची या बांधोडी न पडिजे. त्याला जाताना सुद्धा बांधून नेतेत आणि येताना सुद्धा तो बांधूनच येतोय की हे बस इथं आलो ना, हे 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 सगळं करणार. बांधूनच घेतलेलं आहे त्यानं, नाही घेतले नाही त्यानं बांधून. तसंच तू प्रपंचातलं परमार्थात आला आणि इथंही बांधून घेतलं. नाही आज इतकी संध्या करणार, आज निर्जला एकादशी करणार. तू खुणावरच जळू नकोस. काय असं बस संपली निर्जला. तू बी जळू नको आणि तुझ्यावर कोणी जळेल असं काय आचरण बी करू नको. का?
शांती भगवंताचं स्वरूप आहे. त्याने हे आणले, हा ठीक आहे, है की नाही. परवा मर्सिडीज आली होती पुजायला. ठीक आहे, मर्सिडीज आली होती. जुनी कोण आहेत जास्ती. हा, पूर्वी आमच्या गावात एक ट्रक यायचा आणि त्या ट्रकचं सगळं ते मागं काय असेल का नाही, ते जुनं बिनं काय असेल भंगार ते वाजायचं. मग जुन्या माणसांना ट्रक म्हणता येत नव्हता बरं का. तुला ऐका येते का फुई. हा, ती म्हणायची ती कुणाचे ते छडमड आलंय म्हणायची. म्हणजे भंगा छडमड आलंय, ट्रक म्हणता येत नव्हता. माणसं इतकी आडाली होती. जवळ येतोय चातुर्मास, भूक वाढवा. मी काय नाही करणार पण हे नक्की करणार. मग काय करणार तर म्हणून भगवंत सांगतोय की काय सांगितलं भगवंतांनी, या देहाच्या बांधुनी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरे न बुडीजे, सुखे सुखरूपता घडीजे माझी अंगा. मी तुला इतके वचन देतोय ना. मग मरणाऱ्या माणसांच्या वचनावर तो आयुष्य गमावतोयस, हाय का नाही. मरणाऱ्या माणसाच्या वचनावर आयुष्य गमावतोयस आणि मी अमर आहे. माझ्या वचनावर तुझा इतका विश्वास का होईना मलाच कळेना. का तर हे सगळं तुला सत्य वाटतंय, पण मी काय म्हणते ते दिसतंय सत्य आहे, पण सत्य कधी दिसत नाही. मला नको रे, मी भुकेला कशाचा आहे पहिल्यापासून सांगत आलोय 4 वेद 18 पुराणात. मी प्रेमाचा भुकेला आहे. मला प्रेमा व्यतिरिक्त तुझं काही नको. पण असा प्रेम करणारा मला कोणी मिळे ना की ज्याच्या श्वासावर मी खेळतोय, ज्याच्या नजरेत मी खेळतोय, ज्याच्या मी कानात खेळतोय, ज्याच्या मी हृदयात खेळतोय. असा मला कुणी मिळे ना, आणि मिळाला तर मी त्याची थोडीशी परीक्षा घ्यायला गेलो की तो सगळं सोडूनच देतोय. हो, खरं आहे का नाही बघा. थोडीशी परीक्षा घ्यायला आता मी माझ्या भक्ताच्या परीक्षा कायम ठेवायचे माझ्यापाशी. म्हटलं थोड्याशा परीक्षा नकोत का, कायम. त्या परीक्षेतून तो खाली येतोय लगेच आणि मग मलाच लांछन लावतोय. ओवीत म्हणतात भगवंत, म्हणून सुखरूप जे माझे स्वरूप आहे, जसं उदाहरण दिले भगवंतांनी. सकाळी मी सांगितलं होतं युवराजला चर्चेत, सागराची लाट ऐक नाही, ती आणि दोन्ही एकच आहेत. पण तरी बी लाट मान्य करत नाही. लाटेचा स्वभाव काय आहे की आतून निघायचं आणि बाहेर पडायचं, सागरातून बाहेर पडायचं. पण सागराला माहित आहे ही कधी मला सोडू शकत नाही. तसं भगवंताला गुरु नाही माहित आहे, तू कुठेही पळ, संसारात किती पळ, तू मला सोडू शकत नाहीस. मी तुझ्याबरोबरच आहे, पण तुला माहित नाही. तसं आपण सुद्धा जप करताना कधी मनात चांगले वाईट विचार येतच राहतील. हरकत नाही, बसणं महत्वाचं आहे स्मरणासाठी. मग त्या लाटेच्या द्वारा जसं घाण निघते समुद्राची, तशी आपली घाण निघत असते. मनात काय येते ते विचार करू नको. चांगले बी येतील, थोडा वेळ वाईट बी येतील, येऊ देत, पण ती घाण निघते. मग लाटेचं कामच आहे. म्हणून लाट म्हणते, मी माझ्या लाटेला कधीच माझ्यापासून दूर जाऊन देत नाही. का तर माझा समुद्र संपूर्ण साफ करते ठेवते. तसं भगवंत म्हणते, मी माझ्या संतांना कधीच बाजूला जाऊन देत नाही. का तर ह्या जगाला ते साफ करते, घाण काढते जगाची. म्हणून संत ते देव. संतांचं एवढंच काम आहे, घाण काढायची. कुणाच्या मनातली काढतील, कुणाच्या बुद्धीतली काढतील, कुणाच्या अंतःकरणातली काढतील, पण स्वभाव आहे घाण काढणं. ऐक अर्जुना, म्हणून तुला सांगितलं की ए भजंतु तू मा भक्त्या मैते तेषु चाप्यहम्. एकदा काय झालं, जय जय ओम. तुमचा आमचा स्वभाव आहे. मी तुमच्या घरी आलो की तुम्ही म्हणायचं की मी बी म्हणायचं या की आमच्या घरी. मग ऐक नाही. तर ज्यावेळेस सती भगवंताची प्रिय राणी महादेवांची
म्हणजे मयत झालं तरी फिरत होते घेऊन तिला. म्हणजे प्रेम किती असेल. झाली तिची चूक. मी काय सांगतोय ते ह्याला अनुसरून बघा. ए भजंत तू माम भक्त्या मैती तेषु चाप्यहम. अर्जुना पुन्हा सांगतो तुला, जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्याच ठिकाणी आहे. हे वचन दिलं भगवंताने. मी त्यांच्या ठिकाणी आहे हे त्यांना माहित आहे आणि ते माझ्या ठिकाणी आहेत हे मला माहित आहे. दुसरा कोण प्रमाण पाहिजे का तिसरं? कशाला पाहिजे? मग शास्त्र हुडकायची गरज नाही, गुरूंच्यापाशी जाऊन विचारायची गरज नाही, साधू संतांच्यापाशी प्रश्न करायची गरज नाही. आणि जर तुझ्या मनात काय आलं तर त्याचं मी उत्तर देईन. का? तर हे एकमेकाला पूरक आहेत. सहाय्य भगवंतानी भक्त. एवढं प्रेम होतं सतीवर की तिनं त्या प्रेमात दहन करून घेतलं. आहे ना? एवढं तर कथा माहिती आहे आपल्याला. आता तात्विक सांगतो. तिनं दहन करून घेतलं, जाळून घेतलं. का? तर आपण त्यांचं ऐकलं नाही. त्यांचं ऐकलं नाही. पण ते म्हणत होते तू जाऊ नकोस, पण मला कारण जाणून घ्यायचं होतं. मग तू किती चुका केल्यास. मी म्हणतोय तो राम साक्षात परब्रह्म आहे, तरी तू जाणून घ्यायला तिथं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाणूनच घ्यायचं असतं का? मी नको म्हटलं थांबायचं, भगवंत नको म्हणते थांबायचं, शास्त्र नको म्हणते थांबायचं. जाणून काय तुला मी पुढे जाणून देईन ना. पण तरी बी प्रेम इतकं होतं की ते सोडायला मागत नव्हते. शेवटी त्याचं आता यातून त्यांना मुक्त करायचंय शिवजीनं, कारण त्यांचा तपस्याचा स्वभाव आहे नाही का. तपस्या मग सांगितलं ना, काम, क्रोध आणि लोभ. मग काय करायचं? आपल्यापाशी ठेवायचे. आपल्यापाशी ठेवायचे. सारगर्भित सांगितले त्यांच्या अधीन नाही जायचं, त्यांना आपल्या अधीन ठेवायचे. म्हणून जिथं बघतोय आपण तिथं षड्रिपू आहे की नाही. षड्रिपू त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. पण त्रिशूळ फक्त शिवजींच्या बाजूला तेवढंच आहे. जेव्हा पाहिजे तेवढा वापरापुरतं घेतलं आणि पुन्हा ठेवलं. ते बाजूला ठेवले त्यांनी. घटना तुम्हाला माहिती आहे. एवढं सगळं असताना सुद्धा शिवजी ते तसंच मयत घेऊन फिरत होते किती हजारो वर्ष. शेवटी विष्णूनं ते सहन झालं नाही की यांना यातून बाहेर नाही काढलं तर ही एकच एवढी तपस्वी देवता आहे, एवढी कल्याणकारी देवता आहे, एवढी आशुतोष आहे की भोळ्याला सुद्धा पावते आणि तपस्व्याला बी पावते, योग्याला बी पावते, भक्ताला बी पावते, अडाण्याला बी पावते, अज्ञानाला बी पावते. एकमेव देवता अशी आहे महादेव. मग त्यांना पुन्हा त्या जागेवर आणणं माझं काम आहे. ती घटना माहिती आहे तुम्हाला. त्यांनी तो स्फोट केला नाही का. आणि किती शक्तिपीठ 51 किती झाली, 51 का 52? नाही, मूळ पीठ शक्तिपीठ काय ती 52 का काय झाली. ती सगळीकडे ती विखुरली गेली पुन्हा सतीचं अंग आणि तिथे शक्तिपीठ झाली. शिवजी पुन्हा तपस्येला गेले, शांत झाले. आणि हे त्यांचं मूळ स्वरूपात येणं भगवान विष्णूला म्हणजे प्रभू रामचंद्रांना फार प्रिय झालं. ज्यावेळेस पुन्हा ते देहावर आले शिवजी, त्यावेळेस त्यांना सगळं कळलं की अशी घटना घडली, काय हरकत नाही. पण जिथं जिथं त्या स्मृती आहेत तिथे त्या स्मृतीच्या ठिकाणी ते कधी अशी भ्रमंती करून यायचे. कारण हे नंदीला माहित होतं कुठं कुठं आहेत. मग नंदीला सांगायचे तर स्मृतीसाठी जातो. प्रेम हे असं आहे, तुम्ही कुठेही जा तुमच्या स्मृतीला भगवंत तिथं उभा राहा. परिणाम काय झाला, शेवटी एक दिवस त्यांना असं वाटलं की तपस्या करत असताना प्रभूने अवतार घेतलाय रामरूपात. आणि अवतार घेतलाय तर आता काय करायचं आपण. तर आपल्यासाठी जे सहाय्य झालेत भगवंताच्या कृपेने, भगवंतच आहेत, पण असा काही असा लीला करताना त्यांच्यावर प्रसंग येऊ नये आणि आला तर ती संधी पहिली मला मिळावी सेवेची. आहे की नाही. आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं प्रसंग काय आला तर सीतेचं हरण झालं.
आणि हे शिवजींना कळलं की असं असं घटना घडलेली आहे. एकदा जेव्हा गोपाल लीला चालली होती तेव्हा बी आले होते, साधू वेशात आले होते श्रीकृष्णाला बघायला, बाललीला बघायला. त्यातला एक प्रसंग मला फार आवडतो सारखा. जय जय फार प्रसंग आवडतो. म्हणजे कसा माहितीये का, ती पूर्वी आपण म्हणतो का नाही, ते ओसरी असा असायचा वाड्यांचा, माहिती आहे ना, असं चढायचं आणि पुन्हा वाड्यात नाही ती दंड असतो ना एकदम खालीच पायरीवर वाड्यात चिरताना. तुम्ही बघितलेत का दगडी वाडे पहिले पूर्वीच इथं होत्या, आहे का नाही, जुन्या वाड्यात असं आधी पायऱ्या चढायच्या आणि पुन्हा एकदम वाड्यात पायरी, मग बाजूला ते बसायला दगडी आणि मग पुन्हा एक्सप्रेस. नारदजी बघायला आलेत, मग शिवजींची बी इच्छा झाली चला बाललीला बघायला जाऊ. कृष्णाला आणि ती रडायचं सोंग घेतलं की माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही घरात इतके. रडायचं अंगणातनं सोंग घेतलं, अंगणातनं कसे तरी रांगत रांगत कुठे गेले काय 2-2.5 वर्षाचे असतील दाखवले त्यात. आणि 2 पायऱ्याशा चढले, 3ऱ्या पायऱ्याला इकडे तिकडे बघितलं रडून, अजून बी कुणी येईना मला न्यायला. खूप सुंदर प्रसंग आहेत, जसं आपल्या इष्टावर प्रेम आहे. तेवढ्यात नारदजी प्रकट होऊन बघत होते, पण हे नारदांच्याकडे बघत नव्हते. आणि शिवजी साधू वेशात आलेत त्यांच्याकडे बी ते बघत नव्हते. पण तेवढ्यात खिडकीतनं लक्ष गेलं यशोदेचं की बहुतेक ती साधूला बघूनच बाळ रडायला लागलंय. तिनं नोकरीला पाठवलं, म्हणजे त्याला पाहिजे असेल तर सांग, पण म्हटले तू आड बाजूला दान येस तर आड बाजूला उभा राहा, तुला बघून ते भेटतंय म्हटले. लीला बघून झालं काय, 2-3 पायऱ्या चढले, आता आत उतरा येईना मला, आत घ्यायला या की कुणीतरी. नंद बाबा गोट्यात, घरातली बाकी इकडे तिकडे, आई तिथं काहीतरी रांधते यशोदा. त्याने भोंगा मोठा पसरला, तरी बी कुणी ना, फक्त भोंगाच. नारद म्हणतात फक्त भोंगाच पसरला, डोळ्यात पाणी. मला काय सांगायचं माहिती, भगवंत म्हणतात हा जीव सुद्धा असाच भोंगा पसरतो. खरं प्रेमात भोंगा पसरत, खऱ्या प्रेमात भोंगा नसतो, फक्त रडोळीत असतं. खऱ्या प्रेमात फक्त डोळे गळतात आणि कंठ दाटून येतो, ऊर दाटून येतो, आवाज निघत नाही, तिथं म्हणायचं खरं प्रेम आहे. हिथं डोळ्याला पाणी नाही आणि भोंगा पसरला. तेवढ्यात नारदजी म्हणले, प्रभू एका ढेंगेत वामनाच्या रूपात काय काय केलं आणि एवढासा उमरा ओरडायला म्हटलं, एवढा भोंगा पसरला, तू गबस म्हटले नाही तर निघित ना काय, तू जर माझं काय फोडलंच बी तर इथलं इथं शाप देईल. नाही म्हटले मागं बी आपलं तेच चाललंय, तुम्ही शाप द्यायचा, मी फेडायचा, मी घ्यायचा. म्हटलं मी का रडतो ते यशोदेला माहिती आहे का, तर म्हटलं आता पुढं बघ. आणि तेवढ्यात काय झालं, हे गोष्ट संधानात सांगतोय तुम्हाला. ए भजन तू तो मा भक्त्या, ज्यावेळेस माझी भक्ती इतकी शिगेला जाते माझ्या भक्ताबरोबर, त्यावेळेस मला असंच खेळ खेळावे लागते. यशोदेनं आलं, काक्याला घेतलं आणि पुन्हा बघितलं आणि त्या साधूकडे हात केला याने. आता साधूकडे हात केला पण बोलता येईना, सांगता येईना. त्यांना वाटलं की त्याला बघून मी रडतोय, आईला वाटलं. आणि मग आज जशी यशोदा न्यायला लागले तसे मोठा भोंगा पसरला आणि पुन्हा साधूकडे हात केलं. मग त्या साधून नमस्कार घातला, म्हटले नाही त्यांच्या हातानं काहीतरी दान द्या असं ते म्हणतात, तुमचं बाळ म्हणते त्याच्याच हातानं काहीतरी दान द्या. तेव्हा यशोदेनं त्या एका गोपीला हाक म्हणली, बाई यान काय म्हटले त्याला द्यायचं, तर ते दाखवलं, ते लोण्याचं दाखवलं आणि म्हटले ते लोण्याचा कटोरा शिवजींना दान दिला साधूच्या रूपात. ए भक्त्या माहिती मै ते शिवचाप्य, मी तुला काय सांगू, मी त्यांच्याच ठिकाणी असतो ते माझ्याच ठिकाणी असतात. वाडगा दान दिलं आणि जसं पाठीवर टाकलं यशोदेनं घरात आणायला, तसं इकडून त्या हाताने केलं, आता निघा. जय जय लीलेचे आनंद गजब आहेत, निघा. का, तर तुम्ही जर मला ओळखलं तर माझी लीला पूर्ण होणार नाही. भगवंत म्हणते युग कुठलेही असो, मी माझ्या भक्ताला ओळखल्याशिवाय राहतच नाही.
आणि मग ओळखी झाल्यानंतर ज्यावेळेस त्याची भक्ती पक्वतेला जाते, परिपूर्णतेला जाते, त्यावेळेस मला थोड्या परीक्षा घ्याव्या लागतील. कारण कायम राहायचंय ना. केव्हापासून आपले आजी पणजे नव्हे, पुराणापासून नारदांचं नाव ऐकतोय, प्रल्हादांचं ऐकतोय, ते कायम झाले. ध्रुवांचं नाव ऐकतोय, ऐकणे वशिष्ठांचं ऐकतोय. हे सगळे भगवंताचे, कोणी ज्ञानी आहेत, कोणी भक्त आहेत, कोणी योगी आहेत, कोणी कसे आहेत. रावणाचं बी ऐकतोय, भक्तच आहे. विभीषणाचं बी ऐकतोय, भक्तच आहे. हीच लोक पुन्हा माझ्यापाशी बदलून येतात, नाही का. आपण ज्यावेळेस पेरणीला शेतकरी माणसं आहे का नाही, चांगलं बी काढून ठेवतो, आहे का नाही, चांगली कणसं वगैरे काढून ठेवतो आणि पुन्हा तेच बी वापरतो. पुन्हा त्यातनं चांगलं चालतो, बाकीचं खातो, वापरतो, विकतो आणि चांगलं बी पुन्हा पेरतो. भगवंत म्हणतात ही माझ्या भक्ताची चाळण आहे. गुरुदेव बी म्हटले नाहीत का, आता कळेल नेमकं माझं कोण आहे आणि मी कोणाचं आहे. हे लिहिले पुरतं, बाकी तुम्ही आणि मी एकच आहे म्हणते. मला कळाले म्हणून मी माझ्यात आहे, तुम्हाला कळालं नाही म्हणून तुम्ही माझ्यात आहे. मला कळालंय मी कोण आहे म्हणून मी माझ्यात आहे, आणि तुम्हाला कळालंय मी कोण आहे म्हणून तुम्ही माझ्यात आहे. मग तुम्ही आणि मी दोन आहे का? तुम्ही आणि मी दोन नाही. म्हणून तू श्वासावर खेळ म्हटले हे का, तर हा असं समज, उसने मागून आणलेले जे दागिने असतात ते जर अंगावर आपण परिधान केले तर आज ना उद्या माघारी करावे लागते. आज ना उद्या. मग घालणाऱ्या बायला जसं माहित असतं की आपण हे उसनं घातलेलं आहे. मग आता तुझ्या माझ्या प्रेमात आज समज, तुझी की इच्छा झाली होती मृत्यू लोकात काहीतरी या देहात येऊन काही भोगायची, बघायची, खायची, ते मी तुला उसनं शरीर दिलं होतं. डागिना आहे ना, हा डागच आहे. हा तुला उसना दिला होता. आता उसनं माघारी देताना ती बाई उदासीन असते की आपलं नाही त्याचं आहे. मग आता तू एवढंच समज, हे मी दिलं होतं, तू तुझ्यासाठी वापरलंस, आता हे मला माघारी कर. लोक किडनी दानन, शरीर दानन, काय काय करतात कलियुगात. खोटं आहे, हे करायचं नाही. उदाहरण आलं बघ, हे जे मी तुला दान दिलेलं आहे ते मला जसे तसं माघारी कर. तो दे वस्तू गोविंद तुभ्य समर्पण. आणि म्हणून ते अर्पण करत असताना, मला दान करत असताना, जागा झाल्यानंतर कर्माला प्रारंभ करण्यापूर्वी ते मला दान कर, आणि कर्म संपल्यानंतर झोपताना ते मला दान कर, मी तुला उठवेन. दोन्ही ठिकाणी अर्पण कर. का तर हे बघ, घालणाऱ्याला जशी मनात उदासीनता असते तसं माझ्यापर्यंत पोचलेले जे भक्त असतात का नाही, त्यांना सुद्धा त्या देहाबद्दल अशीच उदासीनता असते. हे आपलं नाही, हे आपण नाही. हे आपलं नाही, भक्ती झाली. हे आपण नाही, ज्ञान झालं. साधं गोष्ट आहे की नाही. हे आपण नाही, हे मी नव्हे, ज्ञान झालं. हे आपलं नाही, भक्ती झाली. आता हे जगायचंय फक्त अर्जुना. का तुला सांगतो ऐक, बंद कर. का तुला सांगतो ऐक. माझे भक्त सुद्धा असेच असतात, स्वतःच्या देहाबद्दल इतके उदासीन असते जसा हा शेजाऱ्याचा देह. याला काय रोग झाला तर शेजाऱ्याला झाल्यासारखंच बघतो आणि त्याचा उपचार करेल, पण हळहळ करत नाही. असं का, तर ती एका कोटीचा भक्त मला म्हणजे एका तयारीच्या भक्ताची मला ती तयारी पाहून आनंद होत असतो. जसं एकनाथ महाराजांच्या सुद्धा परीक्षा घ्यायला देव आले. परीक्षा झाल्या, परीक्षेनंतर संतत्व आलं, आणि संतत्व आल्यानंतर पुन्हा देवच घरी पाणी भरायला आले. कर्मेना म्हणून आलोय म्हटले नाही का. अनुष्ठान केलेल्या ब्राह्मणाला विचारलं की आता तू इथं अनुष्ठान करून तुझा वेळ घालवू नको, अनुष्ठान पूर्ण झालेलं आहे तुझं,
वर तुला मी देण्याच्या योग्यतेचं तितकं अनुष्ठान झालेलं आहे, आता तुला काय हवंय ते सांग. तर म्हटले काय नाही प्रभू, बस दर्शन घडावं तुमचं, बाकी काय तेव्हा काही नको. ब्राह्मण आहे, भिक्षेवर राहतोय, पोट भरतोय, आता काही नको. हो पण तरी बी नाही, काही दर्शनच हवं. मग म्हटले आता दर्शन मी इथं तर नाही. मग कुठे आहे? मी काय म्हटले पैठणमध्ये आहे. काय करताय तिथे? तू ये अमक्या अमक्या तिथे की काय. कुठे आहे तुम्ही? तर म्हटले एका भक्ताच्या घरी पाणी भरतोय. अरे राम, ब्राह्मणानं तेवढा प्रवास सगळा रडत केलाय पैठणपर्यंत. ज्याचं दर्शन मी करायचं तो दुसऱ्याच्या घरी पाणी भरतोय. दाटून आलंय ते तिथंपर्यंत. काय असेल ते डोक्यात बघा की तुम्ही विचार करून. तो चालला किती असेल, चालला कसा असेल, खाल्लं काय असेल, असे भक्त झालेत खतरनाक. सतत ते बस चाप्या. आणि घटना काय, येऊन विचारते त्या व्यक्तीला, संतांना, की तुम्हीच काय ऐकणार? हो. बर. आणि मग ते तुमच्या घरी पाणी भरतो ते कुठं आहे? कोण म्हटले पाणी भरतो? तर म्हटले श्रीखंड. तो कोण? त्याचं काय तुमचं नातं आहे का? तो तर म्हटला मला कोण नाही. घटना त्यांनी सांगितली ब्राह्मणाने. घटना काय दाखवते आपल्याला? सारगर्भीत काय सांगितलं त्या नाथाने? सारगर्भीत एवढं सांगितलं की ज्याला मी ओळखलं नाही त्यानं मला ओळखलंय. आणि मग नाथाने हरिपाठातले ओळखीला हरी. तेव्हापासून हरी 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 हरी. जसं हरिपाठात 108 वेळा हरिपाठ येतो, 100 हरी शब्द, तसं नाथांच्या हरिपाठात हरिहरीच सगळं भरलेलं आहे. एवढंच काय, शेवटी पोटाला आलं मूल, त्याचं बी नाव हरीच ठेवलं. विचार तरी करायचा. त्या ब्राह्मणाची अवस्था तर सोडा, पण नाथांची अशी अवस्था झाली की अनुष्ठानानं तुला दर्शन हितं त्याचं घडावं म्हणून आलास, आणि मला हितं असून दर्शन घडलं नाही. मी किती अभागी आहे. असलं दर्शन मला काय करायचंय? कावडीनं पाणी आणतोय. मग ती कावड नाथाने जाऊन कावडीला दंडवत घातला गोदावरीतील. ते आजपर्यंत असं म्हणते ती कावड त्या रांजणात पडल्याशिवाय ते रांजण भरत नाही, अशी आज बी आख्यायिका आहे. पण आपल्यासाठी आख्यायिका, त्यांच्यासाठी तो साक्षात प्रसंग. आख्यायिका म्हणजे ऐकलं, असं ऐकलंय असं सांगायचं काय. तेव्हापासून जे नाथ उदासीन झाले देहाबद्दल, ते जेवताना बी भान नाही, खाताना भान नाही, काहीच नाही. बस डोळ्यात पाणी. आणि आपण हे काय केलं, आपण हे काय केलं, आपण हे काय केलं. फुलं आणून द्यायची, चंदन वाजून द्यायचा, पाणी भरून ठेवायचं, अंगण लोटायचं, आपण हे काय केलं. ब्राह्मण तर खोटा बोलणार नाही. काशीचा आहे अनुष्ठानी ब्राह्मण. अजून आपण काशी बी बघितली नाही. ब्राह्मण कसा खोटा बोलेल? का? ब्राह्मण भगवंताचा इष्ट आहे. तेव्हापासून अखंड उदासीनतेत अन्न खाल्लंय. मला काय सांगायचंय, माझा भक्त असा उदासीन असतो, तुला काय सांगू. तुमच्या प्रसन्नतेसाठी हसल आणि तुमच्या प्रसन्नतेसाठी रडल, पण आतून माझा भक्त उदासीनच असतो. थोडस त्याच काळात जाऊन ऐका, ह्या काळात राहून ऐकू नका. कसं असेल? ज्या नाथानं वाळीत बी टाकलं, गाढवाला पाणी पाजलं, माराचं पोरग काकाला घेतलं म्हणून, नाही का, त्या नाथाने सुख बी बघितलं, दुःख बी बघितलं, आणि आनंदाच्या क्षणाच्या वेळी देव निघून गेला. जय जय. उदासीन. माझ्या डोळ्यात पाणी येते, तुझ्या डोळ्यात झोप येते, फरक आहे. हा फरक आहे. एकदा विचारलं संतांच्यात आणि सामान्यात फरक काय? निर्दोषम समम ब्रह्म. तर म्हटले संतांच्या पाशी येऊन निर्दोष होता येतं, आणि सामान्याच्या पाशी जाऊन आपोआप दोष लागतात. असं अशा भक्तांच्या ठिकाणी भगवंताचा हा खेळ खेळत असताना भगवंत म्हणतो मी भक्ताला सुद्धा कळून देत नाही. माझं इतकं प्रेम आहे, म्हणजे तो भक्ताबरोबर मी इतका गुप्त राहतोय, आपण साधन करून प्रकट करतोय.
निर्जला एकादशी केली. ऐक अर्जुना, तुला जर असं वाटत असेल एवढं सगळं घडल्यानंतर मग नाथांनी देह का सोडला नाही, नाही का? जसं आता एकुलता एक मुलगा वारला परवा, नाही का, त्या माणसाचा, तरी सुद्धा तो इंटरव्ह्यू आपल्या सर्वसामान्यासारखा देतोय. वडील आहे की नाही? म्हणजे मला काय सांगायचंय की एकुलता एक असो नाही तर 10 असो, कुटुंबात सुद्धा तसलं प्रेम राहिलेलं नाही की चरपडावं एखाद्या विषयी आपल्या, आहे की नाही? आपल्याच भक्त कोणाचा? भगवंताचा ना. मग तो इतका चरपडतोय की आपलं रूप बदलून लीला करा त्याच्या घरी येतोय. आपण किती चरपडतो, नाही का? साधा पोराचा फोन नाही आला तर मी रात्री 12 पर्यंत झोपत नाही, आणि त्याच्या 4 मित्राला फोन करून त्याला जागा करून कधी कधी झोप अनावर होते, कधी काय होतं, कधी आणि मग त्याला जाणीव करून देतो की मी पुत्रमोह म्हणून नाही, माझा साधू स्वभाव आहे म्हणून, की तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. भगवंत म्हणते तुम्हाला जर असं वाटत असेल की ते एवढे उदासीन असते तर मग देह का ठेवलेला आहे? तर ऐक अर्जुना, तुझ्या दृष्टीने तो देह आहे तो मेल्याच जमा आहे, देह टाकलेलाच आहे कधी त्यांनी. त्यांना खाणं गोड लागत नाही, ऐकणं बोलणं बघणं काय राहणं सुद्धा गोड वाटत नाही. मागे सांगितलं होतं एक वेद आज्ञा म्हणून ते देहात आहेत नाही तर या देहात राहायला मागत नाहीत. काही कुडी त्यांना माहित आहे उदारीची घेतलेली आहे, पंचमहाभूताचे. आपल्याला जायचंय कुठे? आपल्या घरी का नाही? आश्चर्य वाटतं की म्हणून भक्त असताना सुद्धा त्या गुंट्यात, त्या जाग्यात, त्या गाडीत, त्या घरात, त्या ह्याच्यात, त्याच्यात, म्हणजे कुठल्या सोन्यात नाण्यात कशात भक्त असून सुद्धा अडकते. तेव्हा भगवंताला बी आश्चर्य वाटतं की मग भक्त कसला? भौतिक सुखाची इच्छा जात नाही, नाही काय? आणि मग असं होतं खूप मोठा लांब प्रवास होतो. मग काय आहे ते वाटावं का? नाही ना. भगवंत म्हणतात कर्तव्यापुरतं वापरून बाजूला हो, आणि हळूहळू ज्याचं आहे त्याला देऊन बाजूला हो ना. त्याच्या सुख दुःखानं तू गुंतून का पडतोस? म्हणजे काय होतं? मालकी लवकर जात नाही. भगवंत म्हणतात मायेतली मालकी लवकर जात नाही. केलेल्याची, कमवल्याची, दिलेल्याची, घेतलेल्याची मालकी लवकर जात नाही. पण भगवंताला सांगावं लागलं मालक मी आहे आणि वहिवाट तुझी आहे, वहिवाट तुझी आहे. राम, 1 तास झालं? ठीक आहे, 5-10 मिनिट. जय जय. म्हणून तुला सांगतो की मी माझ्या भक्तापाशी एवढा गुप्त राहतो की ते गुप्त राहून मला लीला करणं, माझ्या भक्ताचा खेळ मला फार प्रिय येतो. आणि गुण दोषाच्या पलीकडे गेलाय, पाप पुण्याच्या पलीकडे गेलाय. त्यामुळे माझ्या भक्तातलं त्यावेळेस काय होतं हेही बघत नाही. छोटीशी घटना सांगतो. नाथांना कुणीतरी काय म्हटलं, ते गिरजाबाईंना थोडासा गिरजाबाईंनी नाराजी व्यक्त केली. तर त्यांच्यात एक उद्धव नावाचा पाहुणा होता, तो त्या घरचाच म्हणून राहायचा. त्यांना राग आला, त्यांनी दांडकं काढलं आणि त्या वाड्यात शिरले. श्रीकंठ तिकडून पाणी घेऊन येत होता, पाणी भरून कावडीचं. त्याने बघितलं, उद्धव विचारलं, उद्धव तुम्ही कुठं? आता उद्धव तेव्हाचा प्रिय आहे भागवतातला. उद्धव तुम्ही कुठं? म्हटले नाथांना असं असं म्हटले, गिरजाबाईंना रागला, आईसाहेबांना रागला, मी दांडकच घेऊन जातो त्या पाटलावर. म्हटले अच्छा पाटलाकडं थांबा मी येतो. दोन्ही कावडीचं काढलं आणि ते दांडकं घेतलं. काय लिहिलं? काय? उद्धव गेले आणि पाटलांना म्हणले बाहेर या. उद्धव काय म्हणत? भगवत काय म्हणत? श्रीकंठ बाहेर कशाला, आपण जात जाऊ की. दार वाजवलं, आत गेले. पाटील बाहेर आले. पाटील बाहेर आले आणि पाटलांनी आल्याच दोघांना हात जोडले. म्हणले माझी अशी इच्छा होती की नाथांनी माझ्या वाड्याला पाय लावावं, ह्यासाठी मी 10 वर्ष तळमळतोय. काय? पण 10 वर्षात म्हणले एकदा सुद्धा होय होय. आणि शेवटी म्हणले अशा स्वरूपात, भांडणाच्या रूपात तरी कोणी येऊन आमच्या घरात म्हणले कमी दगड फेकल का नाही? तुम्ही काठीच घेऊन आलाय.
काय हरकत नाही. तुम्ही नाही आला तर काय हरकत नाही. नाथांचे भक्त आलेत, नाथांचे सेवक आलेत. पाटलांनी दंडवत घातला दोघांना. भगवंत काय सांगतात ऐक. म्हणून तुला सांगतोय अर्जुना, काय सांगतोय, त्यांनी देह ठेवल्याच जमाय. केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्यानं त्यांना धरून ठेवलं. ही गोष्ट स्पष्ट उदाहरण सकट मी तुला स्पष्ट करू तर एवढंच सांगतो. परिमळ गेली ओस फुलं देती आयुष्या शेवटी देह देसा. अरे फुल इथं दिसतंय न वाऱ्यानं सुगंध तिकडं निघून गेला, तसा तुला देह दिसतोय भक्त माझ्यापाशी अगोदरच पोचलेला आहे. आणि हा जो सुगंध भक्ताचा मला जो येतोय तो जगाला येत नाही. का? जर जगाला कळलं की हा भगवंताचा अनन्य भक्त झालेला आहे, भगवंताने याला काहीतरी सिद्धी दिलेल्या आहेत, तर त्या सिद्धीला लुटण्यापुरताच गाव गोळा होतं. आहे की नाही? हिंदीमध्ये म्हणतात ना, अभि गाव बसाने की गुंडे पहिले आ गए. तसं होतं की अशा प्रकारे माझ्या भक्ताबद्दल मी तुला काय सांगितलं. फुलातल्या सुगंधाप्रमाणे माझा हा भक्त आहे, फुलातल्या सुगंधाप्रमाणे. मग सुगंध कुणाला नकोस आहे? तर अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भक्ताचा जो देह आहे तो फक्त एवढ्यासाठीच आहे की मला बी प्रारब्ध इथं फेडावं लागलं होतं, तसं त्याला सुद्धा त्याचं प्रारब्ध फेडण्यासाठी अवशेष रूपानं तो आयुष्य धरून आहे, बाकी काहीच नाही. की बस एवढं आपलं प्रारब्ध संपलं की प्रस्थान करायचंय. कुठं जायचंय? तर ज्यानं दिलंय ज्यानं पाठवलंय त्याच्याकडे जायचं. एवढी स्मृती माझ्या भक्ताच्या अंतःकरणात अखंड राहते. जसं मला वाहिलेलं फूल निर्माल्य जरी झालं तरी त्याच्यात अंश रूपानं सुगंध असतोच, नाही का? म्हणून सांगितले संध्याकाळच्या वेळी उत्तर पूजा अवश्य घरात करत जा. अशी उत्तर पूजा म्हणजे ती सकाळ फुलं काढू असं करू नका. ती फुलं काढून अगदी तुम्ही त्या सुगंध रूपानं थोडंसं घेतली, उशाला ठेवली, बाजूला ठेवली तरी श्रेष्ठ आहे. आणि एक जाता जाता तुम्हाला पुन्हा 1-2 वेळा आणखी स्मरण करून सांगतो. मागं 3-4 वेळा माझ्या लक्षात आलेलं आहे, ते आत्ता सांगतो. मी जे नियम घेतले होते, कोणाच्या मैत्रीला जाणार नाही, अमका नाही तमका नाही, हे ठीक आहे. पण तरी मी सांगतोय तुम्हाला, जर तुमच्या आपल्या स्नेही कुणी भक्ताचं किंवा असं कुणी तुम्हाला वाटतंय निर्दोष आहे, सज्जन आहे, त्याचा जर देह सुटत असेल तर मी आग्रह करतोय की बाकी सगळं सोडा, डॉक्टर उपचार अमकं तमकं हे, पण पहिले इथनं तीर्थ घेऊन जावा. त्याच्या मुखात घाला, त्याच्या अंगावर टाका, अगदी मेला तर स्मशानात टाका, स्मशानात मुखात घाला. त्याची महिमा मी अपार ऐकली, अपार वाचली आता. जय जय. त्याला जर कोणी अडवलं, भगवंताने शपथ घातली, माझ्या इथलं तीर्थ म्हणजे माझ्या भक्त इथनं जे तीर्थ येते गंगाजल स्वरूपात, त्याला जर कोणी अडवलं तर म्हटले यमाची काळाची खैर नाही, इथपर्यंत बोललेत भगवंत. पण तो तुमचा बी तितका, तुमच्या नजरेत तो असाच पाहिजे, तुमच्या नजरेत. आणि पुढं सांगितलंय इतकं, नसेल तुमच्या नजरेत पण तुमच्या मर्जीसाठी मी तरी बी सहन करेन, भगवंत म्हटलं. माझ्या भक्ताच्या मर्जीसाठी, की तू माझ्या मर्जीतला आहेस आणि तो कसाही असला तरी तुझ्या मर्जीतला आहे, म्हणून मी फार तर सहन करेन, हे दुसऱ्या श्लोकात सांगितलंय. ठीक आहे? मग एवढी तुम्ही सेवा करा आणि इथून त्याचं दान जाऊ द्या. का प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला मध्ये सांगितलं. तर म्हणून माझ्या भक्ताचा जो देह आहे अर्जुना, केवळ अवशेष रूपानं प्रारब्धानं बांधलाय, तेवढं प्रारब्ध फेडून घेण्यासाठी, बाकी तो माझ्यापाशी आधीच पोचलेला आहे. म्हणून एरवी त्याचा सर्व देह संस्कार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थिर झालेला आहे. तुम्ही बघायचं असेल तर चला, माझा भक्त इथं आहे, देह तिथं आहे, सुगंध इथं आहे, फुल तिथं आहे. एवढं वर्णन केलंय. म्हणून शेवटी आता पुढच्या श्लोकात भगवान सांगतात, पुढच्या एकादशीला कुठं पडेल? इथंच का? तिथंच पडेल. पुढच्या श्लोकात भगवान सांगतात की एवढं लक्षात ठेव, पूर्वी
सूट दिली, आता शेवट करतोय. पूर्वी तो काय आहे, वाल्या होता का कोणी आणखी काय होता मला ते बघायचं, अंगुली होता कोणी काय होता, पूर्वीचा तो काय होता ते बघायचं नाही. मग तो अगदी अत्यंत दुराचार्यातला दुराचारी, पाप्यातला पापी, घोर कुणी जरी असला तरी तो जर अनन्य होऊन माझ्याशी भक्ती करत असेल, म्हणजे एक मीच प्रिय असेल, तर मग असं समज, काय समज, की त्याचं सगळं उरलेलं आयुष्य साधू रूपानं माझ्या संगतीत जाणार आहे. जय जय अवधूत श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वते पते हर हर राम राम. केवढं दिलं वरदान, सगळं. त्यात मी हे बघणार नाही, काय बघणार नाही, तर पुढं सांगितले की त्याची जात बघणार नाही. स्त्री जातीचा आहे का पुरुष जातीचा आहे, ब्राह्मण जातीचा आहे का शूद्र जातीचा आहे, ही जात बघणार नाही. मी काय बघणार, तर तो माझ्याशी अनन्य झालेला आहे. आता त्याला माझ्या व्यतिरिक्त दुसरं काय प्रेम नाही. करायचे म्हणून तो करेल, राहायचे म्हणून राहील, खायचे म्हणून खाईल, बोलायचं म्हणून बोलेल, पण आहे आतून उदासीन, आहे आतून उदासीन. ज्याचं मन माझ्या व्यतिरिक्त इथं कशात लागत नाही, हीच त्याची अनन्यता आहे. बस माझ्या व्यतिरिक्त त्याचं खरं मन इथं कशात लागत नाही, ही त्याची माझी. अजून तुम्हाला काय सांगू, तुमचा अशा अंतकरणातला एक गहिवर बी त्याला सहन होत नाही, त्याची समाधी मोडतो ब्रह्ममुहूर्ताची. तुमचा एवढा गहिवर त्याला सहन होत नाही. नाही काय माऊली म्हणते, 12 वर्षानं बाळ झालं आणि ते बाळ नुसतं किर जरी केलं तर त्याला झोप लागत नाही. काय एवढंच काय, बाळाने उशी बदलली त्याला झोप लागत नाही. भगवंत म्हणते, माझ्या भक्तांबद्दल मी इतका जागा आहे म्हणून त्याला झोपताना बी मी उशाला असतो आणि उठवताना बी उशालाच असतो. म्हणून आपण जसं आपल्या लहान होता आईची प्रिय नुसतं मांडीवर डोकं टेकवायचं, त्यानं काय होते, पण टेकवायचं बस. सुख मिळते आपल्याला, आनंद मिळतो तिला. हेच ऋण आहे भगवंताच, म्हणजे ऋणानुबंध हेच आहे. ही अनन्यता जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा भगवंत म्हणते ही माझी भक्ती पूर्णत्वाला गेली. जय जय राम.